पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी हे लोकशाही मराठीवर आलेले आहेत। नांदेडचे रहिवासी कृष्णा लोलगे यांनी आपबीती यावेळेला सांगितलेली आहे। हल्ल्याच्या वेळेला कृष्णा लोलगे हे सपत्नीक घटनास्थळी होते। गोळीबाराचा आवाज होताच लोलगे घटनास्थळावरून निघाले होते। पहलगाम मधल्या स्थानिक लोकांमुळे आपण सुखरूप बचावल्याचं यावेळेला लोलगे म्हणतात। जेव्हा ती घटना झाली टेररिस्टवाली, तर त्या टाइमला आम्ही तिथेच होतो आणि आम्ही नेमकंच निघणार आणि 15-20 मिनिटात समजा थोडं लांब गेल्यावर आम्हाला एकदम गोळीबाराचा आवाज आला। जे काश्मीरचे कोऑर्डिनेटर आमचे जे IT सॉलिडेटनं ज्यांनी हायर केलं तिथं त्यांना ते अहमद भाई आणि अल्ताफ भाई यांनी तातडीनं आम्हाला घेतले आणि हॉटेलमध्ये आम्हाला ट्रान्सफर केले। आणि जेव्हा आम्ही हॉटेलला गेलो आम्हाला कळालं की अटॅक झाला आणि आम्ही जसं रस्त्यात बघत होतो तसं CRPF आर्मी वगैरे हे सगळं चालूच होते। इथले जे लोक आहेत त्यांनी पण खूप हेल्प केली आम्हाला। पहलगामने हेल्पलाईन नंबर्स पण खूप सारे हेल्पलाईन हे ते चालू केलंय, त्याच्यामुळं म्हणजे कुठं काही शंका वाटलीच तर मग बरेच जण आहेत तिथं हेल्पसाठी आणि आर्मी जागोजागी उपस्थित आहे। त्याच्यामुळं काळजी काही घ्यायचं काम नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।